Hello students, in the previous video we have studied the characteristics of genetic code. Now the next topic it is that the mutations. Okay, तर आपण जेनेटिक कोड आणि काय असतो आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात जेनेटिक कोडचे हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये स्टडी केलेले आहेत. ओके, तर आता त्याचा नंतरचा जो टॉपिक आहे दॅट इज द म्युटेशन्स. ओके, तर आपल्याला एवढं तर माहितीच आहे की जो जेनेटिक कोड असतो तो कसा असतो, दॅट इज द ट्रिपलेट असतो. ओके, ट्रिपलेट असतो म्हणजे काय की 3 न्यूक्लियोटाइड्सनी बनलेला असतो, जसं की AUG. ओके, हा कशासाठी आहे कोड, कोणत्या अमिनो ॲसिडसाठी आहे, दॅट इज द मिथिओनिन. ओके, हा कोड आपल्याला कधी दिसतो, mRNAच्या स्टार्टिंगला म्हणजे 5 प्राईम एंड जो असतो त्या 5 प्राईम एंडला काय असतो, हा कोड नेहमी असतो, दॅट इज द AUG, दॅट इज द मिथिओनिन. ओके, तसंच वेगवेगळे 3 न्यूक्लियोटाइड्स मिळून काय तयार होतो, एक कोडॉन तयार होतो, ज्यालाच आपण काय म्हणतो, जेनेटिक कोड म्हणतो, जसं की UCG. ओके, हा कशासाठी आहे, दॅट इज द सेरेनिन. ओके, तर सेरेनिन अमिनो ॲसिडसाठी आहे. ओके, तर आता आपल्याला माहिती आहे की म्युटेशन्स जे आहेत हे कशात होणार आहेत, या जे न्यूक्लियोटाइड्सचे जे सिक्वेन्स असतो. ओके, म्हणजे जो जेनेटिक कोड आहे. ओके, द जेनेटिक कोड कशाला म्हणतो आपण, की तो कशाने बनलेला आहे, ट्रिपलेटनी बनलेला आहे. म्हणजे 3 जे न्यूक्लियोटाइड्सचा सिक्वेन्स आहे त्या 3 न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सनी हा जेनेटिक कोड जो आहे तो बनलेला असतो. हे आपण पहिले स्टडी केलेलं आहे. ओके, तर आता त्याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे म्युटेशन्स. ओके, तर म्युटेशन्स म्हणजे काय आहे की हे काय आहे, हा जो जेनेटिक कोड आहे, हा ट्रिपलेटचा जो कोड आहे याच्यामध्ये काय होतं, चेंज होऊन जातं, म्हणजे सडन चेंज आपल्याला दिसतं. म्हणजे AUG आता UCGच्या जागी समजा यूच्या जागी A आला. ओके, आणि CG. ओके, तर असं एकदम तर काय झाला की हा पूर्णच्या पूर्ण कोड चेंज झाला. म्हणजे UCG हा सेरेनिनसाठी होतो आणि ACG हा दुसऱ्या अमिनो ॲसिडसाठी होतो. तर मग इथे काय होत आहे की हा जो चेंज झालेला आहे, ओके, DNA सिक्वेन्समध्ये जो DNA हा काय झालेला आहे, एक सडन हेरिटेबल चेंज झालेला आहे DNA सिक्वेन्समध्ये. त्याचा रिझल्ट काय आहे की पूर्णच्या पूर्ण जो जिनोटाईप आहे किंवा जेनेटिक जो कोड आहे तो पूर्णच्या पूर्ण चेंज होऊन जातो. त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज अ म्युटेशन्स. ओके, तर म्युटेशन्स म्हणजे काय की अ सडन हेरिटेबल चेंज इन द DNA सिक्वेन्स दॅट रिझल्ट्स इन द चेंज ऑफ जिनोटाईप. म्हणजे जिनोटाईपमध्ये असा चेंज होतो जो हेरिटेबल आहे. म्हणजे काय, हेरिटेबल आहे म्हणजे काय की पॅरेंट्स पासून तो ऑफस्प्रिंग पर्यंत जाणारा तो चेंज आहे तो कशात होत आहे, जो DNAचा सिक्वेन्स आहे. ओके, DNA मध्ये हे जे सिक्वेन्सेस आहेत कोडॉन्सचे, ओके, न्यूक्लियोटाइड्सचे जे कोडॉन्स आहेत तो जो सिक्वेन्स आहे त्यांच्यामध्ये जो चेंज होतो, जो सडन चेंज होतो, जो हेरिटेबल चेंज आहे, ज्याचं रिझल्ट काय होतं की ज्याचं पूर्णच्या पूर्ण जिनोटाईप चेंज होऊन जातो, त्यालाच काय म्हटलं जातं, म्युटेशन्स म्हटलं जातं. आलं लक्षात, तर यालाच काय म्हटलं जातं, म्युटेशन्स म्हटलं जातं. आता रिकॉम्बिनेशन सोबत म्युटेशन सुद्धा हे काय आहे, रॉ मटेरियल आहे कशासाठी, फॉर द इव्हॉल्युशन, ज्याच्यामुळे काय होतात, ज्याचं रिझल्ट काय मिळतो आपल्याला, व्हेरिएशन्स पाहायला मिळतात. ओके, म्हणजे स्पीसीजमध्ये किंवा जीनसमध्ये जे वेगवेगळे व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात, हे व्हेरिएशन्स कशामुळे होतात, तर या म्युटेशन्समुळे होतात. म्युटेशन्समुळे आता जेनेटिक जिनोटाईप जर बदलत असेल तर तिथे काय होईल की कॅरेक्टर सुद्धा बदलत आहे आणि त्याचाच अल्टिमेटली काय होत आहे की त्याचं जे व्हेरिएशन्स तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे रिकॉम्बिनेशननी सुद्धा काय होत आहे, व्हेरिएशन्स येतात, तसेच म्युटेशन्सनी सुद्धा काय येतात, व्हेरिएशन्स येत आहेत. ओके, तर म्युटेशनमध्ये अशी पॉसिबिलिटी आहे की लॉस होतो किंवा गेन होतं. ओके, म्हणजे एक तर सेगमेंट ऑफ DNA काय होईल, लॉस होईल किंवा गेन होईल, असं या म्युटेशन्समुळे होत असतं. ओके, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ म्युटेशन्स. ओके, तर देर आर 3 टाइप्स ऑफ म्युटेशन्स. दॅट इज फर्स्ट इज द क्रोमोझोमल म्युटेशन्स. क्रोमोझोमल म्युटेशन्स कशाला म्हणू आपण, की लॉस झालेला आहे किंवा डिलिशन झालेला आहे किंवा गेन झालेला आहे. ओके, म्हणजे गेन म्हणजे काय,
इन्सर्शन झालेलं आहे किंवा डिप्लिकेशन झालेलं आहे सेगमेंट ऑफ DNA. DNAची सेगमेंट जे आहे पूर्णच्या पूर्णची DNAची सेगमेंट आहे ती लॉस झाली आहे किंवा मग काय झालेली आहे त्याच्यामध्ये इन्सर्शन झालेलं आहे DNAची सेगमेंटचं. त्याच्यामुळे काय होतं की अल्टरेशन येतं क्रोमोझोममध्ये, त्यालाच काय म्हटलं जातं क्रोमोझोमल म्युटेशन्स. म्हणजे क्रोमोझोमल म्युटेशन्समध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की पूर्णच्या पूर्ण DNAची सेगमेंटच तिथे लॉस झालेली आहे, म्हणजे डिलीटच झालेली आहे किंवा एक पूर्णच्या पूर्ण सेगमेंट DNAची काय झालेली आहे इन्सर्ट झाली आहे किंवा डुप्लिकेट झालेली आहे. आणि त्याच्यामुळे काय होत आहे की अल्टरेशन्स येत आहेत क्रोमोझोम्समध्ये, त्यालाच काय म्हणू आपण क्रोमोझोमल म्युटेशन म्हणू. ओके, म्हणजे पूर्ण क्रोमोझोम्सच्या याच्यामध्ये काय झालं आहे सेगमेंट एक तर लॉस झाली आहे किंवा डिलीट झाली आहे किंवा गेन झाली आहे किंवा डुप्लिकेट झालेली आहे. त्याच्यामुळे क्रोमोझोममध्ये जो चेंज अल्टरेशन आलेला आहे त्यालाच काय म्हणू आपण क्रोमोझोमल म्युटेशन्स म्हणू. दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ द म्युटेशन. देन सेकंड टाइप ऑफ म्युटेशन दॅट इज द पॉइंट म्युटेशन. ओके, second type of mutation that is the point mutation. Second आहे that is the point mutations. Okay, now point mutations मध्ये काय दिसतं आपल्याला की चेंज होतो आहे सिंगल बेस पेअरचा DNA मध्ये. DNA मधला जो एक सिंगल बेस पेअर आहे त्याच्यामध्ये चेंज होतो, त्यालाच काय म्हणू आपण पॉइंट म्युटेशन्स म्हणू. ओके, म्हणजे इथे काय होणार आहे की एकच जो सिंगल बेस पेअर आहे तो चेंज होतो. ओके, त्याच्यामुळे जे म्युटेशन्स येतात त्याला पॉइंट म्युटेशन म्हणतात. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे दॅट इज द सिकल सेल ॲनिमिया. ओके, म्हणजे ह्या पॉइंट म्युटेशनमुळे काय होत आहे की सिकल सेल ॲनिमिया होतो. ओके, तर आता नॉर्मली काय असतं जे हे असतं दॅट इज द GAG असतं. ओके, GAG कशासाठी कोड आहे फॉर द ग्लुटॅमिक ॲसिड. ओके, कशासाठी कोड आहे दॅट इज द ग्लुटॅमिक ॲसिड साठी कोड आहे. ओके, हा जो GAG आहे हा ग्लुटॅमिक ॲसिड साठी आहे. आता पॉइंट म्युटेशन मध्ये काय होणार आहे फक्त हा जो A आहे याचं हा डिलीट होऊन किंवा याच्यामध्ये चेंज होऊन इथे काय तयार होईल दॅट इज द GUG तयार होईल. ओके, आता हा GUG हा कशासाठी कोड ऑन आहे दॅट इज द व्हॅलेनिन. ओके, व्हॅलेनिन साठी कोड आहे हा व्हॅलेनिन साठी कोड आहे. तर मग जिथे ग्लुटॅमिक ॲसिड तयार व्हायला पाहिजे होतं, अमिनो ॲसिड यायला पाहिजे होतं ग्लुटॅमिक ॲसिड, तिथे काय येणार आहे इथे चेंज झाल्यामुळे इथे U आल्यामुळे इथे काय येईल व्हॅलेनिन येईल. ओके, तर आता सिकल सेल ॲनिमियामध्ये आपण स्टडी केलेला आहे की सिकल सेल ॲनिमिया का बरं होतो. नॉर्मल पर्सनमध्ये जे RBCs असतात रेड ब्लड सेल्स असतात ते कसे असतात राऊंड असतात किंवा गोल ज्याला म्हणतो आपण. ओके, तर असे RBCs असतात नॉर्मल पर्सनमध्ये. ओके, म्हणजे ज्यांच्यामध्ये काय आहे ग्लुटॅमिक ॲसिड आहे अशामध्ये नॉर्मली कसं असतं RBCs असे असतात. ओके, पण ज्यांच्यामध्ये सिकल सेल ॲनिमिया आहे, आता हा सिकल सेल ॲनिमिया कशामुळे झालेला आहे की या Aच्या ठिकाणी म्हणजे ॲडेनिनच्या ठिकाणी इथे युरॅसिल आलेला आहे आणि पूर्णच्या पूर्ण जो कोड आहे तो चेंज झाले आहे. म्हणजे GAGच्या जागी GUG आलेला आहे, व्हॅलेनिन आलेला आहे. त्याच्यामुळे इथे काय होणार आहे की हे जे राऊंड जे RBCs आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं होणार आहे असं सिकल सारखं होणार आहे. ओके, सिकल सारखं म्हणजे अर्धचंद्र ज्याला म्हणतो आपण. ओके, तर असं ते असा तो सेल होणार आहे आणि त्याच्यामुळे तो जो ॲनिमिया आहे तो होणार आहे त्या पेशंटला. कारण की काय झालेलं आहे Aच्या ठिकाणी म्हणजे ही जी बेस पेअर आहे Aची ठिकाणी काय झालेलं आहे इन्व्हॉल्व चेंज काय झालेला आहे युरॅसिल आलेला आहे. त्याच्यामुळे हे सिकल सेल ॲनिमिया म्हणजे म्युटेशन झालेलं आहे. म्युटेशन कशात झालेलं आहे Aच्या ठिकाणी काय आलेलं आहे U आल्यामुळे ग्लुटॅमिक ॲसिडचं व्हॅलेनिन झाल्यामुळे इथे काय होणार आहे की रेड ब्लड सेल्स जे आहेत त्यांचं जे स्ट्रक्चर आहे त्यांचा जो शेपच आहे तो चेंज होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे या म्युटेशनमुळे काय होणार आहे त्या पर्सनला सिकल सेल ॲनिमिया होणार आहे. ओके, तर हे झालं पॉइंट म्युटेशन्स. म्हणजे काय होत आहे इथे सिंगल जी बेस पेअर आहे एक सिंगल बेस पेअर आहे त्याच्यामध्ये चेंज झाल्यामुळे इथे काय होणार आहे म्युटेशन्स होणार आहेत, त्याला आपण काय म्हणू पॉइंट म्युटेशन्स म्हणू. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द फ्रेम
शिफ्ट म्युटेशन. ओके, फ्रेम शिफ्ट म्युटेशन्स. तर इथे काय होत आहे की डिलिशन किंवा इन्सर्शन आहे होत आहे बेस पेअर्स ऑफ DNA, म्हणजे बेस पेअर्सचे डिलीट होतात किंवा काय म्हणू आपण इन्सर्ट होतात, त्यांना काय म्हटलं जातं, फ्रेम शिफ्ट म्युटेशन्स म्हटलं जातं. ओके, म्हणजे पूर्णच्या पूर्ण जो कोडॉन आहे तो काय होतो, एक तर डिलीट होतो किंवा पूर्णच्या पूर्ण कोडॉन जो काय आहे इन्सर्ट होतो, त्यालाच काय म्हटलं जातं, फ्रेम शिफ्ट म्युटेशन्स म्हटलं जातं. ओके, तर हे जे इन्सर्शन आहे किंवा डिलिशन आहे यांच्यामुळे काय होतं की दोन जे बेसिस आहे त्यांचं जो रीडिंग फ्रेम आहे ते पॉईंट ऑफ इन्सर्शन किंवा पॉईंट ऑफ डिलिशन पासून त्यांची जी रीडिंग आहे ती होत असते. ओके, म्हणजे जिथून जो बेस पेअर काय झालेला आहे डिलीट झाला आहे त्याच्या पुढे काय होणार आहे, त्याची जी रीडिंग आहे त्या कोडॉनची रीडिंग होणार आहे. ओके, आणि हे जे इन्सर्शन आहे किंवा डिलिशन आहे 3 किंवा जास्त बेस पेअर्सचं जर असेल त्याच्यामुळे काय होतं की अमिनो ॲसिड्स जे आहेत त्यांचं रीडिंगची फ्रेम काय आहे अनअल्टर्ड राहतं फ्रॉम द पॉईंट ऑनवर्ड, म्हणजे त्या जिथून जो डिलीट झालेला आहे तिथून त्या पॉईंटच्या पुढच्यापासून काय होणार आहे की त्यांचं जे रीडिंग आहे ते त्याची रीडिंग फ्रेम काय राहील तशीच राहणार आहे. ओके, तर आपण इथे एक्झाम्पल पाहूया याचं. दॅट इज द जे टेक्स्ट बुक पेज नंबर 82 वर आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये असं म्हटलेलं आहे की दॅट इज द हा एक ओरिजिनल mRNA दिलेला आहे त्यांनी. ओके, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे, हा ओरिजिनल mRNA दिलेला आहे. आता या ओरिजिनल mRNAला काय म्हटलेलं आहे त्यांनी की हा जो ओरिजिनल mRNA आहे याच्यामध्ये काय झालेले आहेत, म्युटेशन्स झालेले आहेत, आणि म्युटेशन झाल्यामुळे काय होणार आहे की पहिल्या म्युटेशनमध्ये ॲडेनिन काय होणार आहे डिलीट होणार आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या म्युटेशनमध्ये जो सायटोसिन आहे तो डिलीट होणार आहे, आणि तिसऱ्या म्युटेशनमध्ये दॅट इज द ग्वायनिन हा डिलीट होणार आहे, जो सिक्वेन्शियली डिलीट होणार आहे. त्याच्यामुळे जो रिझल्टंट जो mRNA आहे हा असा दिसणार आहे, म्हणजे म्युटेशन 1 नंतर इथून ए जर डिलीट झाला, ॲडेनिन झालेला आहे इथे डिलीट. ओके, ए डिलीट झालेला आहे इथे, त्याच्यानंतर असा तो mRNA असेल. त्याच्यानंतर सेकंडमध्ये काय डिलीट झालेला आहे, दॅट इज द सायटोसिन झालेला आहे, आणि थर्डमध्ये दॅट इज द ग्वायनिन डिलीट झालेला आहे, त्याच्यामुळे तो mRNA तसा असेल. ओके, तर आता हा जो आपण पाहूया ओरिजिनल mRNA, हे टेक्स्ट बुक पेज नंबर 82 वर हा क्वेश्चन आहे, ही ॲक्टिव्हिटी आहे. तर टेक्स्ट बुक पेज नंबर 82 वर आहे की हा ओरिजिनल mRNA आहे. ओके, आता हा जो ओरिजिनल mRNA आपण समजून घेऊया. तर आता याच्यात काय आहे, दॅट इज द कोडॉन्स. तर कोडॉन्स मी सांगितलं 3 न्यूक्लियोटाइड्सनी कोडॉन्स बनलेला आहेत. आता 5' एंडवर जसं मी सांगितलं पहिला कोडॉन कोणता असतो, AUGच असतो, दॅट इज द मिथिओनिन. ओके, म्हणजे मिथिओनिनच इथे असणार आहे. त्याच्यानंतर UCG. ओके, जो तुमचा जेनेटिक कोडचा जो टेक्स्ट बुकमध्ये जेनेटिक कोडचा जो चार्ट आहे तो तुम्हाला समोर ठेवून हे पाहायचं आहे. तर UCG हा जो सेकंड कोडॉन आहे, पहिला कोडॉन कोणता असतो नेहमी AUG असतो, दॅट इज द मिथिओनिन. त्याच्यानंतर सेकंड कोडॉन कोणता आहे ओरिजिनल mRNA मध्ये, दॅट इज द UCG कशासाठी आहे, सिरिनसाठी आहे. ओके, सिरिन अमिनो ॲसिडिल, म्हणजे पहिल्यांदा मिथिओनिन अमिनो ॲसिडिल, त्याच्यानंतर UCG दॅट इज द सिरिन अमिनो ॲसिडिल. त्याच्यानंतर थर्ड जो कोडॉन आहे दॅट इज द ACG, हा कशासाठी आहे, दॅट इज द थ्रिओनाइन साठी आहे. ओके, तर थ्रिओनाइन हा अमिनो ॲसिड येईल थर्ड पोझिशनवर. त्याच्यानंतर CCC, हा CCC कशासाठी कोडॉन आहे, दॅट इज द प्रोलाइन साठी आहे. ओके, तर याच्यानंतर थ्रिओनाइन नंतर काय येईल, प्रोलाइनिन, हा अमिनो ॲसिड येईल. त्याच्यानंतर UAA, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे UAA हा काय आहे, स्टॉप कोडॉन आहे. म्हणजे काय, हा जो कोडॉन आहे हा कोणत्याच अमिनो ॲसिडसाठी कोड करत नाही, तर इथे UAA आहे, म्हणजे काय इथे जी mRNA इथे काय होतो, स्टॉप होतो आहे. ओके, तर हा जो काय आहे ओरिजिनल mRNA आपल्याला दिलेला आहे. तर याचं अमिनो ॲसिडचं सिक्वेन्स काय राहील, मिथोनिन, सिरिन, त्याच्यानंतर थ्रिओनाइन आणि त्याच्यानंतर प्रोलाइन, असे हे जे अमिनो ॲसिड्स आहेत हे आपल्याला ओरिजिनल mRNA मध्ये दिसतील. आता तिथे काय म्हटलेलं आहे की पहिल्यांदा काय चेंज झालेलं आहे की म्युटेशन 1 मध्ये काय झालेलं आहे,
डिलीट झालेला आहे दॅट इज द ॲडेनिन. ओके, आता ॲडेनिन कुठे डिलीट झालेला आहे, जसं की आता म्युटेशन 1 नंतर पहिलं जे झालं आहे फर्स्ट जे आहे दॅट इज द AUG. ओके, दॅट इज द मिथ्योनिन. त्याच्यानंतर UCG काय येईल, सेरेनिन येईल सेकंड कोडॉन. त्याच्यानंतर थर्ड जो कोडॉन आहे, ओके, या थर्ड कोडॉन मधला हा जो A आहे, हा थर्ड A जो आहे हा काय झालेला आहे इथे डिलीट झालेला आपल्याला किंवा लॉस्ट झालेला इथे म्युटेशन 1 मध्ये दिसत आहे. आता हा पूर्ण A इथून काय झाला आहे, डिलीट झालेला आहे. त्याच्यामुळे पुढचा कोडॉन म्हणजे त्याच्या पुढचं, जसं मी आधीच सांगितलं तुम्हाला रीडिंग कशी होईल, त्याच्या पुढच्या कोडॉनची म्हणजे पुढच्या A डिलीट झाल्यामुळे पुढचे 3 येतील दॅट इज द CGC येईल, दॅट इज द CGC. आणि हा A डिलीट झाल्यामुळे इथे काय होईल, CGC हा कशासाठी आहे, दॅट इज द ॲलेनिन साठी आहे. ओके, हा जो आर्जिनिन साठी आहे. CGC हा कशासाठी अमिनो ॲसिड आहे, आर्जिनिन साठी आहे. म्हणून इथे जो थ्रायोनाइन आहे हा थ्रायोनाइनच्या जागी इथे काय आलेला आहे, आर्जिनिन आलेला आहे. आणि त्याच्यानंतर CCC, आता CCU, आता याच्यामधला याच्या पुढचे आता CGC हे 3 कोडॉन झाले. त्याच्यानंतर पुढचे जे 3 येतील दॅट इज द CCU हा पुढचे 3 येतील म्हणजे UAA मधला U इकडे येऊन जाईल. आणि त्याच्यानंतर CCU सुद्धा हा कशासाठी कोड होतो, दॅट इज द प्रोलिन साठीच कोड होतो. त्याच्यामुळे इथे काय येईल, प्रोलिनच येईल. ओके, आल्या लक्षात. तर असं म्युटेशन 1 मध्ये काय झालेलं आहे, हा जो थर्ड कोडॉन मधला एक जो ॲडेनिन आहे तो डिलीट झाल्यामुळे आता इथे काय येणार आहे त्याचा सिक्वेन्स दॅट इज द मिथ्योनिन, सेरेनिन, थ्रायोनिनच्या जागी आर्जिनिन आणि त्याच्यानंतर प्रोलिन. ओके, तर आणि हे 2 AA हे असेच राहणार आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये काय डिलीट झालेला आहे, दॅट इज द C डिलीट झालेला आहे. ओके, C डिलीट झाले म्हणजे सायटोसिन डिलीट झालेला आहे. त्याच्यामुळे जी रीडिंग फ्रेम आहे ती चेंज होईल आणि त्याच्यामुळे काय होईल तिथे कसं होईल, पहिला जो राहील आता इथून काय झालेला आहे, आता सेकंड आता फर्स्ट मधून आता इथून काय झालेला आहे, या फर्स्ट मधून हा जो C आहे थर्ड कोडॉन मधला फर्स्ट दॅट इज द हा C काय झाला, हा पुन्हा इथे डिलीट झालेला आहे. त्याच्यामुळे इथे काय दिसेल आपल्याला, AUG दॅट इज द मिथ्योनिन, UCG दॅट इज द सेरेनिन. आता इथून हा जो CGC मधला हा काय आहे, C डिलीट झाल्यामुळे इथे काय येईल, पुढचे 3 येतील दॅट इज द GCC, दॅट इज द GCC हा कशासाठी आहे, ॲलेनिन साठी आहे. ओके, म्हणून इथे कोणता अमिनो ॲसिड येईल, ॲलेनिन येईल. आणि त्याच्यानंतर GCC हा GCC आलाय. त्याच्यानंतर आहे आता याच्यातला CUA येईल. ओके, म्हणजे हा 3 मिळून एक कोडॉन मिळेल CUA. हा कशासाठी आहे, दॅट इज द ल्युसिन साठी आहे. तर हा ल्युसिन इथे आपल्याला अमिनो ॲसिड पाहायला मिळेल. तर इथे सेकंड म्युटेशन मध्ये काय होणार आहे, कसा सिक्वेन्स येणार आहे, दॅट इज द मिथ्योनाइन, त्याच्यानंतर सेरेनाइन, त्याच्यानंतर ॲलेनाइन आणि ल्युसिन असं हे त्याचा जो सिक्वेन्स आहे अमिनो ॲसिडचा तो येणार आहे फ्रॉम म्युटेशन सेकंड, जिथे काय झालेला आहे, हा सायटोसिन काय झालेला आहे, डिलीट झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड मध्ये आपल्याला काय दिसतं, सांगितलेलं आहे की G डिलीट झालेला आहे. आता इथून हा काय झाला, हा जो G आहे दॅट इज द ग्वायनिन आहे थर्ड याच्यामधला, हा ग्वायनिन इथून डिलीट झाला. त्याच्यामुळे काय झालं की AUG मेथिओनिन, त्याच्यानंतर UCG सेरेनिन, त्याच्यानंतर आता हा G डिलीट झाल्यामुळे इथे काय दिसेल आपल्याला, दॅट इज द CCC. ओके, CCC कशासाठी आहे, प्रोलिन साठी आहे आणि CCC हा प्रोलिन साठी आहे. आणि आता UAA, या UAA तुम्हाला माहिती आहे हा काय आहे, स्टॉप कोडॉन आहे. म्हणूनच इथे काय येणार आहे, इथे स्टॉप होईल, हे इथे काय होईल, स्टॉप होईल ट्रान्सलेशनची प्रोसेस. आणि इथे काय सिक्वेन्स येईल, दॅट इज द मिथ्योनिन, सेरेनिन आणि प्रोलिन. असं याचा सिक्वेन्स थर्ड म्युटेशन नंतर आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे काय की फर्स्ट याच्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे की फ्रेम शिफ्टचं म्युटेशन दिसत आहे, डिलिशन 1 बेसचं दिसत आहे, ज्याच्यामुळे रीडिंग फ्रेम काय होते आहे, पॉइंट ऑफ डिलिशन पासून होते आहे. आणि डिलिशन A न्यूक्लियोटाइड झाल्यापासून थर्ड कोडॉनचा रिझल्टचा फ्रेम जो झालेला आहे, शिफ्ट म्युटेशन झालेला आहे. त्याच्यामुळे अल्टर्ड अमिनो ॲसिडचा सिक्वेन्स काय येईल, दॅट इज द मिथ्योनिन, सेरेनिन, आर्जिनिन आणि प्रोलिन येईल. ओके, त्याच्यानंतर सेकंड मध्ये काय झालेलं आहे, हा C डिलीट झाल्यामुळे काय झालेलं आहे, 2
जे बेसिस आहेत ते चेंज झालेलं आहे, त्याच्यामुळे रीडिंगची जी फ्रेम आहे ती पॉईंट ऑफ डिलिशन होईल आणि त्याच्यामुळे ए आणि सी न्यूक्लियोटाइड थर्ड कोडॉनमधून डिलीट झाल्यामुळे तिथे अल्टर्ड अमिनो ॲसिडचा सिक्वेन्स कसा असेल, दॅट इज द मिथ्योनाइन, सेरेनाइन, ॲलेनाइन आणि ल्युसिन असा असेल. ओके. त्याच्यानंतर थर्ड इथे काय दिसते आहे की 3 जे बेसेस आहेत म्हणजे ए, सी आणि जी, 3 जी बेसेस आहे, नायट्रोजनस बेसेस आहे, ते पूर्णपणे डिलीट झालेले आहे थर्ड म्युटेशनमध्ये. आणि इथे काय दिसेल आपल्याला की जो रीडिंगचा फ्रेम आहे तो अनअल्टर्ड राहिलेला आहे. ओके. त्याच्यानंतरचा जो रीडिंगचा फ्रेम आहे तो काय झाला, अनअल्टर्ड राहता, म्हणजे पूर्णच्या पूर्ण हा जो कोडॉन आहे, ओके, हा जो ए, सी, जी हा जो कोडॉन आहे हा तसाच्या तसाच पूर्णच्या पूर्ण थर्ड म्युटेशनमध्ये पूर्णच्या पूर्ण डिलीट झाल्यामुळे हा जो ते अनअल्टर्ड राहिलेला आहे. म्हणजे इथे काय होणार आहे, फक्त आता एयुजी मिथ्योनिन राहणार आहे, सेरेनिन राहणार आहे, फक्त इथे थायोनाइन काय होईल, डिलीट होईल आणि त्याच्या पुढचा जो सिक्वेन्स आहे तो तसाच राहील. तिथे पहा, दॅट इज द पुढचा जो सिक्वेन्स आहे आपल्याला तसाच दिसत आहे, CCC दॅट इज द प्रोलाइन, तिथे पण आपल्याला दिसत आहे CCC प्रोलाइन. तर हेच याच्यात सांगितलेलं आहे फ्रेमशिफ्ट म्युटेशनमध्ये की जिथून डिलीट झालेला थर्ड कोडॉन आहे त्यांचं अनअल्टर्ड राहते, म्हणजे पूर्णच्या पूर्ण 3 कोडॉन एक कोडॉन पूर्ण निघाल्यामुळे त्याच्यानंतरचे जे कोडॉन्स आहेत ते अनअल्टर्ड राहिलेले आहेत आणि त्याच्या आधीचे सुद्धा जे कोडॉन्स आहेत ते अनअल्टर्ड राहिले. फक्त चेंजेस कुठे झाले, ज्यावेळेस 1 आणि 2 ज्यावेळेस 1 किंवा 2 जे न्यूक्लियोटाइड्स आहेत किंवा बेसिस आहेत ते डिलीट झाले त्यावेळेस काय दिसलं आपल्याला, हे याच्यामध्ये चेंजेस दिसले. फक्त ज्यावेळेस 3ही जे बेसिस आहे किंवा पूर्ण 3ही जो कोडॉन आहे ACG हा पूर्णच्या पूर्ण डिलीट झाल्यामुळे त्यांचा जो बेस आहे जो काय आहे ते अनअल्टर्ड राहिला. याच्या पुढचं काय राहिलं, अनअल्टर्ड राहिलेला तो सिक्वेन्स आहे. म्हणजे इथे काय दिसेल आपल्याला, मिथ्योनिन, सेरेनिन आणि प्रोलिन असा जो सिक्वेन्स आपल्याला थर्ड म्युटेशन नंतर पाहायला मिळेल. ओके. थँक्यू.